नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत. रसिको, तुम्ही बघताय प्रसिद्ध दिग्दर्शक प्रवीण तरडे माझ्याबरोबर आत्ता आहेत. प्रवीण, आणि आज माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे. आज फक्त माझ्यासाठीच नाही, अख्ख्या मराठी लोकांसाठी, कारण तुझ्या चित्रपटांनी 100 कोटींचा टप्पा आता पार केलेला आहे. ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे आणि जे भूतो न भविष्यती असं ते यश आपण म्हणू शकतो. आणि काय म्हणू, मला आज फार आनंद झाला आहे, कारण तुझे कष्ट इतकी वर्ष मी बघतो आहे, मेहनत बघतो आहे, तुझा संघर्ष बघितला आहे आणि आज नंबर 1 पदावर तू गेलेला आहेस. काय मनात भावना आहेत आणि मला त्यात महत्त्वाचं काय वाटलं, त्या पदावर पोचताना तुझे पाय जमिनीवर आहेत. कारण तू सोशल मीडियावरून व्यक्त होताना आधी सैराटचा उल्लेख केलास, मग राजा शिवाजीचा उल्लेख केलास. मला वाटतं की ही फार महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्या आधी ज्यांनी मोठे यश मिळवलं त्यांचा सन्मान राखत तू स्वतःचं यश जे मिळवलं आहे त्याच्याबद्दल भाष्य करतो आहेस. मनात काय काय भावना आहेत आज, तिथं बसून आपण सुरुवात करूया. मी एक तर प्रचंड आनंदी आहे मंदार. तुला सांगतो, प्रत्येक क्षेत्रात आपण एक स्वप्न घेऊन येतो. असंच एक स्वप्न घेऊन मी पण आलो होतो. कधी पहिली एकांकिका केली असेल, म्हणजे 1995 साली मी पहिली एकांकिका केली, म्हणजे आज 31 वर्ष झालेली आहेत. आणि याच्यासाठी केला होता अट्टाहास आपण म्हणतो, तो दिवस आलाय बघ. स्वामींच्या कृपेने माझे सगळे सिनेमे सुपरहिट आहेत. देऊळबंद पहिला, मुळशी पॅटर्न, सरसेनापती हंबीरराव, धर्मवीर 1, धर्मवीर 2 आणि आता देऊळबंद 2 ब्लॉकबस्टर ठरला. त्यामुळं ना मला असं एका रात्रीत आलेलं यश नाही मिळालेलं, हे लक्षात ठेव. की आलो आहे माझा पहिलाच सिनेमा 100 कोटी, मी एकदम आनंदी. तसं झालं नाही. स्वामींच्या कृपेने एक एक पायरी कष्टाने चढत 31 वर्षांनी आज मी हे यश पाहतोय. कदाचित त्यामुळं हे यश चिरकाल टिकेल, कारण खूप खूप वाट पाहिल्यानंतर हा दिवस आला आहे. त्यामुळं हा दिवस मी साजरा करतो आहे माझ्या मित्रांबरोबर, ज्यांच्याबरोबर मी कष्ट करत इथपर्यंत आलो त्या दोस्तांबरोबर ते सगळं साजरं करतो आहे. म्हणून याचा आनंद जास्त आहे. आणि हे एका ठराविक पॉकेटमधून आलेलं यश नाही, ठराविक शहरांमधून आलेलं यश नाही, हे महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून, गाव खात्यातून आलेलं यश आहे. 90 कोटीनंतरचा टप्पा तर इंटरनॅशनली जे शो वाढले परदेशात, त्या शोनी नेलं. मी तंबू घेऊन फिरलो रे मंदार. जिथं थिएटर नाही तिथं माझी टीम तंबू घेऊन गेली ना. त्यामुळं हे जे 100 कोटी आहेत हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेत. त्यामुळं मला याचा आनंद जास्त आहे. सैराटचा किंवा मी राजा शिवाजीचा उल्लेख केला, नागराजचा किंवा रितेशचा केला, कारण शेवटी बघ, हेच मी नागराजचा पहिल्या सिनेमात मी काम केलं आहे फॅन्ड्रीमध्ये. आमची जुनी दोस्ती आहे. रितेशजींचं माझं काही एवढी असं भेटघाट नाही, पण सिनेमा माझा ज्यावेळी 50 कोटी 60 कोटी क्रॉस केलं त्याच दिवशी मला रितेशजींचा फोन आला. माझ्याशी भडभडून बोलले. काय म्हणाले? त्याचं वाक्य सांगतो, जसंच्या तसं सांगतो. रितेश देशमुख म्हणाले, बघ प्रवीण, मला खूप आनंद होतो आहे. आत्ता राजा शिवाजी 100 कोटीच्या पुढं गेला आहे आणि तुझा सिनेमा वाऱ्याच्या वेगाने माझ्या मागे येतो आहे. उद्या जर तुझ्या सिनेमा माझ्या सिनेमाला क्रॉस करून पुढं गेला, मराठीत फक्त प्युअर मराठी आहे त्याच्यात तर गेलो, पण आपण राजा शिवाजीच्या पुढं गेलो फक्त मराठीच्या कलेक्शनला. तर रितेश देशमुख म्हटलं, मला सगळ्यात जास्त आनंद होईल तो मला होईल ज्यावेळी तू रेकॉर्ड मोडशील. कारण का माहिती आहे का प्रवीण, मी नागराजचं मोडलं, तू माझं मोड, तुझं कोणीतरी मराठी माणूस मोडेल. दर महिन्याला रेकॉर्ड मोडू दे, मराठी सिनेमा मोठा होऊ दे. ही खूप मोठी गोष्ट आहे रे. नागराज मंजुळेने फोन करून नागराजांना माझ्याशी जवळजवळ 8 ते 10 मिनिटं आम्ही बोलत होतो. एकदम भडभडून बोलत होता तो, पण एकदम माझ्यावर काय बोलायला लागला की एकदम मनापासून बोलतो. आणि मला प्रवीण काय वाटतं, तू आत्ता 95 सालचा उल्लेख केला. माझंही करिअर 94-95ला सुरू झालेलं आहे. गेली 30 वर्ष मी ह्या क्षेत्रात काम करतो आहे. खूप मोठमोठे दिग्दर्शक बघितलेले आहेत, पण आपल्या सिनेमासाठी वणवण फिरणारा दिग्दर्शक मी पहिल्यांदा तुझ्यात बघितला. कारण रिलीजच्या पूर्वी सगळेजण फिरतात, रिलीजनंतर फिरणारं अगदी अपवादात्मक एखाद दुसरा मी बघितला असेल, तोही 2-4 दिवस, पण जवळपास 35-40 दिवस तू फिरतोयस. हे कमाल कष्ट आहेत. तर हे ऊर्जा, हा सगळा अनुभव सांग तुझा फिरण्याचा.
कसं आहे माहिती आहे का, मी आधीच ठरवलं होतं की साऊथ इंडस्ट्री आपण म्हणतो, त्यांचे सिनेमे चालतात म्हणतो, कारण ते लोक त्यांच्या मातीशी घट्ट जोडलेले आहेत. तसा मी मूळचा शेतकरी असल्यामुळं माझ्या वागण्या बोलण्यात शेती, माती, महाराष्ट्र, माणसं हे बघ येतं. पण मी यावेळी ठरवून गेलो, म्हटलं आपण पुण्या मुंबईत फिरायचं, कारण सगळ्यात जास्त बिझनेस तिथून येतो, पण त्या व्यतिरिक्त अख्खा महाराष्ट्र फिरायचा आपण. आणि मी फिरलोय. कुठं फिरलास? मी तुला सांगतो, आधी पहिल्या 4थ्या दिवशीच मी पहिल्यांदा गेलो पश्चिम महाराष्ट्र. मग मी डायरेक्ट पहिलं कोल्हापूरला गेलो अंबाबाईचं दर्शन घेऊन. मग कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली, सातारा, कराड करत मी पुण्यात आलो. मग मी पुण्याचा अख्खा आउटस्कर्ट फिरलो. मग मी ठाणे, मुंबई अख्खं फिरलो जिथून बिझनेस येतो. मग मी थेट गेलो विदर्भात गेलो. विदर्भातून मग मी गेलो अमरावतीला. अमरावतीवरनं गेलो मी अंमळनेरला. अंमळनेरवरनं गेलो मी अकोल्याला. अकोल्यावरनं मी गेलो याला शेगावला. मग मी तिथून जाताना अंमळनेरनंतर एरंडोल, पाचोरा, पारोळा ही ठिकाणं केली जिथे एक सिंगल स्क्रीन थिएटर आहे. आणि त्या प्रत्येक शहरातून 25-25 लाखाचा गल्ला आहे, म्हणजे सोपं नाही आहे. पाचोऱ्यात मी गेलो त्यावेळी 49 डिग्री ऊन होतं. मी त्या उन्हाचा पण एक व्हिडिओ टाकलाय बघ. आणि अशा उन्हात लोक सिनेमा पाहायला आली होती. मग आपलं कर्तव्य नाही त्या उन्हात त्या प्रेक्षकांना भेटायला. मी गेलो, मी त्यांना भेटलो. तिथून मग मी रात्री जळगावला पोचलो. मग ते तिकडनं येताना मी 40 गाव मालेगाव पण केलं. मालेगाववरनं मी जळगावला गेलो. जळगाववरनं मी अनेक शहरं फिरलो. जळगाव खानदेश अख्खा केल्यानंतर मग मी नाशिकला आलो रात्री. नाशिकला रात्री आल्यानंतर मी याला गेलो कोपरगाव, शिर्डी, लोणी प्रवरानगर. तर लोणी प्रवरानगरला मला गेल्यावर कळलं तो माझा दिवस होता 24वा का 25वा. 25 दिवस सलग शो हाऊसफुल होते. कोणतं होतं ते लोणीचं? ते थिएटर आहे ना, ते इतकं जुनं थिएटर आहे की ते जे थिएटर मालक आहेत ते मला म्हटले की आमचं थिएटर 1965 सालापासून लोणी प्रवरानगरमधलं थिएटर. आहेर त्याचे ओनर आहेर. अरे काय स्वागत केलं त्या लोकांनी. मला इतकं वाईट वाटलं की माझे 6वा सुपरहिट आहे, पण आधीच्या 5 सुपरहिटला मी गेलो नाही रे. लोणी प्रवरानगरला कोपरगावमधनं 22 लाख कलेक्शन आहे एका कोपरगावातनं. काय रे यार, म्हणजे डोळे आपले फिरणारे आकडे. आणि मग मी ते म्हटले प्रवीणजी तुम्ही आमच्याकडे आला म्हणून अजून 4 आठवडे ठेवणार शो. म्हटलं क्या बात आहे. असे अनेक थिएटर्स आहेत की जिथे यापूर्वी कधी नाही कुणीच नव्हता. म्हणजे त्या मालेगावबद्दल आपलं एक विशिष्ट मत आहे. मालेगावमध्ये रात्री 12 वाजता हाऊसफुल थिएटरमधनं मी व्हिडिओ टाकला होता. बोल, 300 ते 400 लोक रात्री 12 वाजता होते आणि आठवडा 3रा होता. तर मराठी सिनेमा माझा 100 कोटीकडं जो गेला तो 100 कोटीचा टप्पा पार करण्यात या सगळ्यांचा वाटा येणार आहे बाबा. मग आपण का जात नव्हतो तिकडं. मी गेलो, डेअरिंग केली. आज आता तरडे पॅटर्न म्हणून चित्रपटसृष्टीत चर्चेचा विषय आहे. बॉलिवूड हिंदी चित्रपटसृष्टीत तरडे पॅटर्न म्हणतात त्याला. काय अरे त्याला तरडे पॅटर्न असं म्हणायला लागले कारण आपला सिनेमा सुपरहिट गेला. आपल्याबरोबर 3-4 बॉलिवूडचे सिनेमे पडले, म्हणजे ते निघून गेले. आपण टिकून होतो आणि माझ्या रोजच्या व्हिजिट चालूच होत्या 40-50 दिवस. आणि मला काही ह्याचे पैसे नाही रे मिळत. मला याचे काही पैसे नाही मिळत. मी स्वतःहून हे स्वीकारलं. मला कुणी सांगितलं नाही हे कर. तरडेंना सांगायची हिंमत नाही. तरडेंना सांगायची हिंमत नाही. मी स्वतः ठरवलं. मी माझा महाराष्ट्र फिरणार, मी खेड्यापाड्यात जाणार, मी प्रत्येकाला भेटणार. तेव्हा कळलं क्रेज काय असतं. पारोळ्यामधली माझी क्रेज, एरंडोलमधली माझी क्रेज, 40 गाव मालेगावमधली क्रेज. अरे मी धन्य झालो. कदाचित हे 100 कोटीचं यश हे त्या व्हिजिटमुळे, उन्हातानात मी जे फिरलो ना त्याचं आहे.
कित्येक लोक असं म्हटली उन्हातानात तरडे फिरले काय, त्यांना पैसे मिळणारच आहेत. कुठं मला पैसे मिळणार आहेत काय? अरे जे मिळालं ते या सिनेमाला आम्ही डोनेटच केलं ना रे. म्हणजे हे तू एक मोठं स्टँडर्ड सेट केलंय की नुसता सिनेमा बनवू नका, तो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तेवढेच कष्ट घे. हे बघा, सगळ्यात महत्त्वाचं बेसिक काय असलं पाहिजे, सिनेमा चांगला असला पाहिजे. उद्या सिनेमा मी वाईट बनवलाय आणि मी कुठल्या तरी थिएटरमध्ये गेलोय, कसा वाटला सिनेमा, लोक म्हणतील पहिले पैसे परत दे. डेअरिंग लागते ना रे. 500 लोक 3 तास बसलेले आहेत आणि 3 तास संपल्यावर अचानक थिएटरमध्ये 500 लोकांसमोर जायचं आणि दोन्ही हात करून म्हणायचं कसा वाटला सिनेमा, आणि अख्खं थिएटर रडत रडत म्हणतं खूप आवडला, टाळ्या शिट्ट्या. ऐक ना, तुमच्या नानं खणखणीत पाहिजे, मग तुम्ही असं फिरा आणि असं फिरल्यानंतर अजून मन जिंका आणि मग असं 100 कोटीचं यश सेलिब्रेट करा. तुला हजारो लोक भेटले या सगळ्या 35-40 दिवसांमध्ये. अनेकांचे, मी तुझा त्या आजींचा व्हिडिओ बघितला, असे असंख्य लोक भेटले. आणखी कोणत्या स्टँड आउट रिॲक्शन आहेत का की ज्या आयुष्यभर तुझ्या हे बघ, एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला. एक बाई रडत होती आणि ती तिथे दुःख, ती एक तर मोकळी होत होती. ती काय माझ्या ओळखीची नव्हती, आम्ही यापूर्वी काय भेटलो, अचानक भेट झाली आणि ती बाई हमसून हमसून रडून मोकळं होत होती की मला माझा मार्ग सापडला. आता मला नाही माहीत तिने सिनेमातनं नक्की काय घेतलं, पण पहिल्यांदा मराठी सिनेमात असं घडलं ना रे. मराठी सिनेमात असं घडलं ना. थिएटर हाऊसफुल होती, 4-4 आठवडे लोक हमसून हमसून रडत होती, बोलत होती, माझ्या चेहऱ्यावरनं हात फिरवत होती, माझे गालगुच्चे घेत होती. 80-80, 90-90 वर्षाच्या म्हाताऱ्या. अरे हे पुण्य नाही का रे? आणि हे आपण कमवलं. किती दिवस साऊथ इंडस्ट्रीचं कौतुक मला आहेच आहे, कारण जे यशस्वी आहे ते आहे, पण आपण त्या मार्गाने चाललोय. हे 100 कोटी यश हे त्या रसिक मायबाप प्रेक्षकांचं आहे जे उन्हातानात माझ्या सिनेमाला गेले. आणि मला आणखीन एक महत्त्वाची गोष्ट नोंदवायची आहे इथं की जी सिंगल स्क्रीन थिएटर बंद व्हायच्या मार्गावर होती, अशांना तू आता ऊर्जितावस्था दिली आणि त्या थिएटर मालकांच्या चेहऱ्यावरचा आनंद, हास्य भरून पावल्यासारखं वाटलं असेल तुला. एक तुला सांगू का, आता सक्सेस 100 कोटी कंप्लीट केले, आता सक्सेस सेलिब्रेट करायचं आहे. मी त्या थिएटर मालकांना बोलवणार, मी वाणी साहेबांना म्हणणार की आपण नाहीतरी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठीच देणार आहे, आपण स्वतःसाठी तर केलं नाही, सगळ्या लोकांसाठी चाललंय आता. तर ही जी जुनी थिएटर आहेत ना खेड्यापाड्यातली, ती थिएटर आपण जिवंत करू. म्हणजे नेमकं काय करणार? म्हणजे असं करणार, समजा सिंगल स्क्रीन थिएटर बंद पडले, काय खर्च लाखभर रुपये, चल काय आमच्याकडनं घ्या मदत तुम्हाला, हे आमच्याकडनं मदत तुम्हाला, थिएटर सुरू करा, थिएटर सुरू करा. त्या भागातल्या लोकांना बोंबलत प्रवास खर्च करत 10-20 किलोमीटर जायला नको रे. हां, तर आपल्यासाठी मंदिर हे थिएटर आहे ना. सिनेमा देऊळ बंद केलाय, पण थिएटर ओपन करू. बरोबर. मग अशी काही यादी बनवली आहे तुम्ही, कोणाला मदतीची गरज आहे हे की बघ, आत्ता फिरलो ना, आत्ता जिथं फिरलो तेव्हा कळलं की त्या थिएटरमध्ये फिरल्यावर कोणतरी म्हटलं अरे ती पण 2 होती, ती या भागातली बंद पडली हो, माहिती काढू. माझ्याकडनं आम्ही काय, आपलं जे काय आहे आमच्याकडं तुटकं मुटकं ते तर शेतकऱ्यांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी देणार आहे, पण अजून माझ्याकडनं वाणी साहेबांकडनं जे काय असेल आम्ही शक्य असेल तर अशा थिएटरला मदत करू. सिंगल स्क्रीन जिवंत आले पाहिजेत. सिंगल स्क्रीन जर सगळे जिवंत असते, शब्दही आज महाराष्ट्रातली सगळी सिंगल स्क्रीन जिवंत असती तर देऊळबंदनी राजा शिवाजींनी 100 नाही 200 कोटींचं यश सेलिब्रेट केलं असतं. आणि ते आता रिवाईव्ह कराल तुम्ही. यस करणार. बघ, मी भेटेल, नागराजांना भेटू, रितेशजी भेटतील, महेश मांजरेकर तर गुरुजी आहेत सगळ्यांचे, गुरुजींना भेटू, सगळ्यांच्या मदतीनं पुन्हा काहीतरी. आता घबाडकुंडलाही चांगलं यश मिळते, तो सिनेमाही चालावा अशी माझी खूप इच्छा आहे. का माहिती आहे का, सलग ज्यावेळी चालतं
तर ते यश खूप महत्त्वाचं आहे. आणि घबाडकुंडाच्या मागेही कुठला चॅनल नाही आहे, कॉर्पोरेट कंपनी नाही. मला तेच मुद्दा नोंदवायचा होता. जे पहिले 2 चित्रपट होते, सैराटला झीचं बॅकिंग होतं, त्याच्यानंतर राजा शिवाजीला जिओचं बॅकिंग होतं, पण तुझ्या सिनेमाला स्वामी तुम्ही- समर्थांचं बॅकिंग होतं. ते सर्वात महत्वाचं. पण मला स्वामी समर्थांचं बॅकिंग होतं आणि ते कुठल्याही चॅनलच्या किंवा कॉर्पोरेट कंपनीच्या बॅकिंगपेक्षा खूप मोठं आहे रे. आणि अजूनही ना आपण मूर्खासारखे एकमेकांवर टीका आणि हे करण्यात अडकलोय. अरे हे प्रवीण तरडेचं यश नाही आहे, हे महाराष्ट्राने किंवा मराठी फिल्म इंडस्ट्रीने स्वतःचं यश म्हणून सेलिब्रेट करा. अरे माझ्या मागं कुणी नाही, मी सिंगल प्रोड्युसरच्या जीवावर 100 कोटी केलं म्हणजे प्रत्येकाला खरं होप्स वाढले पाहिजेत की त्या नाही. इंडस्ट्रीतल्या किती लोकांनी तुला फोन केले दास्ताग आहे. अगदी ऑन रेकॉर्ड बोल. हे बघ, मला सगळ्यात पहिला फोन आला रितेश देशमुख, मी स्पष्ट सांगतो. दुसरा फोन आला माझे गुरुजी महेश मांजरेकर सरांचा. त्याच्यानंतर खूप दिवसांनी मग श्रेष्ठ तळपदेचा फोन आला, मला किरण यज्ञोपवीतचा फोन आला, मला अंकुश चौधरीचा फोन आला, तो दरवेळी येतो. मला अमृता खानविलकरचा फोन आला. नट्यांमधून मला तेवढा एकच फोन आला. अमृता खानविलकरचा फोन आला आणि ती रडत होती, ती आणि तिची आई सिनेमा पाहून. मला असे आणि बाकी माझ्या जवळच्या मित्रांच्या वगैरे मला बीडवरून आमच्या बीडाच्या डॉक्टर सुधीर निकमचा फोन आला, एकदम बडबडून बोलत होता, नेहमी करतो. तर माझी जी ठराविक माणसं आहेत त्या सगळ्यांचे आले आणि शिवाय या लोकांचे पण मला फोन आले. मला नानूभाई आणि छाबरी यांचा फोन आला, तो फोन लय महत्त्वाचा होता. मोठी माणसं आहेत. मला नानूभाई आणि छाबरिया दोघांनी माझं भरभरून कौतुक केलं आणि छाबरियांनी मला डायरेक्ट प्रस्ताव दिला आहे, प्रवीण मला तुझ्याबरोबर सिनेमा करायचा आहे, तू म्हणशील ते बजेट, चल मी एव्हरेस्ट तुला निमंत्रण देत आहे की आम्हाला प्रवीण तरडेबरोबर सिनेमा करायचा आहे. माझ्यासाठी खूप छाबरिया मोठा माणूस आहे रे. नानूभाईला मोठा माणूस आहे. आणखी एक मोठं नाव मला तुला सांगायचं आहे की ज्यांनी तुझा चित्रपट रिलीज केला, अनिल थडानी. तू तर तुझ्या प्रेमात आहे. थडानीच आहे. त्याच्याबद्दल सांग जरा. अनिल थडानींनी मला पाहायला बोलवलं सिनेमा. कैसे है आपकी फिल्म देखते, हम तो आपको जानते नहीं है, देखते फिल्म देखते. आणि निम्मा झाला, इंटरवल झाला, राहुल्या माझ्या डोक्यात कोयता मारतो आणि आर खतरनाक गाणं, इंटरवल. पुढचा पिक्चर बघणार नाही म्हटले. मी घाबरलो, आयला गेला हाही माणूस हातनं. म्हटलं हो साहेब काय झालं, काय चुकलं. नहीं मैं आगे फिल्म देखूंगा ही नहीं तुम्हारी, क्योंकि मैंने ये फिल्म ले ली. ओके. ये मास्टरपीस, ये कल्ट मूवी बनेगी मराठी में. आणि आज आहेच ना रे कल्ट. एक हिंदी अनिल थडानीसारखा ज्यांनी बाहुबली दंगल चालवले आणि त्यांनी माझा सिनेमा सुपरहिट केला. आणि आता देऊळ बंद बद्दल ते काय म्हणतायत ते सांग जरा. हंबीरराव त्यांनीच घेतला, सुपरहिट केला. देऊळ बंद बघितला तर मी सिनेमा पाहिला नव्हता, तर ते म्हटले प्रवीण बिना देखे कर रहा हूँ फिल्म, जाएगी ना अच्छी. म्हटलं सर इस घोड़े पे आप कितना भी पैसा लगाओ, इसके पीछे स्वामी समर्थ है. सर पिक्चर बहुत बढ़िया बनी है, तुम्हारा क्या ख्याल है, कितने तक जाएगी. मतलब पैसों में तो मैं बात नहीं करता, लेकिन जाएगी 40-50 करोड जाएगी. 100 रे दाखवले स्वामींनी. तिथेही अनिल थडानीच माझ्या पाठीशी उभे राहिले. या सगळ्या प्रवासात तू जे फिरलेला आहेस, मला असं कळलं, मला नेमकं कन्फर्म माहिती नाही की तू आजारी पडला, सलाईन लावायची तुझ्यावर वेळ आली, काय घडलं नेमकं. अरे कसं आलं ते पारोळा एरंडोल 49 डिग्री तापमान बिपमान सगळं होतं. आणि माझ्याकडं काय रे, मीच एक चेहरा होतो जो फिरू शकत होतो. मोहन जोशी तर आजारी आहे, ते किती फिरणार ना, तरी ते खूप फिरले पण लांब येऊ शकत नव्हते. तर मी म्हटलं जायला आपला सिनेमा आपल्याला सुपरहिट करायचा, आपण फिरायचं. आणि मी इकडं दयापिट्या स्नेहल, अतुल कुडले, ऋषिकेश वांबूरकर, विनोद वनवे पुण्या, आणि धुळगूस घालत होतं रे. मी गंमत नाही करत. मला कमीत कमी दिवसात जास्तीत जास्त शहरं करायची होती. मी गाडीत वडापाव वगैरे खायचो. आता लोक म्हणतील यांना ह्यांचाच तर पिक्चर चालवायचा. अरे नाही रे बाबा, इथं पैशा पाण्याचा प्रश्न नव्हता. मला काय पैसे नव्हते मिळणार. मला तो शेतकरी आत्महत्येचा विषय घराघरात पोचवायचा होता महाराष्ट्रात. बरं 100 कोटी केले म्हणून आम्हाला थोडीच मिळणार होते. निर्मात्यांनी तर आधी डिक्लेअर केलं की आम्ही डोनेट करणार.
त्यामुळं पैसे पाण्यासाठी थोडीच फिरत होतो. माझ्या शेतकऱ्यांचा विषय माझ्या महाराष्ट्रात पोहोचला पाहिजे एवढी माझी धारणा होती. सलाईन आणि लावली तो कुठं तुला? नाशिकला बरं. नाशिकला एक SSK नावाचं हॉटेल आहे, तिथंच ते प्रायव्हेट डॉक्टर आमचा अभय नेरकर घेऊन आला. अभय नेरकर मोठा माणूस आहे, नाशिकमधला मोठा बिझनेसमॅन. तू सलाईनची बाटली घेऊन परत मस्त आहे. एका सलाईनमध्ये मी फ्रेश झालो. फ्रेश झाला. हां, ती कसं आलं ते ऊन आणि याचं सगळ्यात, तसा मी उन्हात अनातलाच माणूस आहे रे, पण ते न खाता पिता फिरणं ते थोडं अंगलटी आलं, पण ते एकदम उत्तम पार पडलं. परत दुपारी मी हजर होतो फिरायला. त्या दिवशी मी नाशिकमधली 6 थिएटर केली आणि पुण्याला आलो. पण आता सगळा जो विचार करतोस, अशा कोणत्या गोष्टी तुला स्वतःला वाटत आहेत की लोकांनी त्याला एवढं मोठं यश मिळवलं आणि 100 कोटींवर नेऊन ठेवलं? तुझं स्वतःचं आकलन काय आहे? स्वामी समर्थांप्रती असलेली महाराष्ट्रातल्या समाज माणसातली भक्ती, मोहन जोशी आणि स्नेहल तरडेचा अभिनय, मी स्पष्ट सांगतो. त्यानंतर आमचा एक विशाल चांदणे नावाचा EP आहे. खूप कष्ट घेतले रे बिचाऱ्याने, आजही तो कष्ट करतोय. म्हणजे आता सक्सेस पार्टी पण तोच मॅनेज करतोय. सक्सेस पार्टीने आम्ही त्याला कृतज्ञता सोहळा म्हणतोय. ओके, कृतज्ञता सोहळा, तर तो उत्तम पार होणार. त्या सोहळ्यात आम्ही काही शेतकऱ्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी पैसे देऊ. लोकही ते विचारत आहेत, त्याच्याबद्दलही तू मुद्दाम भाष्य कर. सगळेजण म्हणत आहेत तरडे तुम्ही इतक्या वल्गना केल्यात, आम्ही मदत करणार. जरा ऑन रेकॉर्ड सांग, काय नेमकी मदत तुमच्याकडून केली जाणार? हे बघ, देऊळबंदचं काय 100 कोटी कलेक्शन आलं, त्यामुळं लोकांना आधी कळलं पाहिजे की 100 कोटी कलेक्शन म्हणजे निर्मात्याला किती मिळतात. निर्मात्याला मिळतात त्यातले 35 ते 40%. ओके, ते 40% धरले, चल त्यांना काय आले, 30-40 कोटी आले, 35-40 कोटी आले. तर त्यांचा काय खर्च झालेला आहे ना, बरोबर. एवढी पब्लिसिटी त्या तो त्यांचा खर्च बाजूला काढणार, म्हणजे राहिला प्रॉफिट. बरोबर. परत जे काही 35-40% मिळणार त्यातले 10% हे अनिल थडानींना म्हणजे ए फिल्म्सला जातात. तसं ॲग्रीमेंट असतं. म्हणजे ते जाऊन जे काही उरले त्यातनं खर्च जाऊन जे उरतील तो सगळा प्रॉफिट शेतकऱ्यांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी डोनेट करणार. आम्ही म्हटलं होतं आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलामुलींसाठी, पण काही तसेही शेतकऱ्यांची मुलं आली तर आम्ही काय नाही म्हणणार. पण मग कुणाला मदत करायची आहे ह्याचं सगळं ॲनालिसिस झालं आहे का? त्या बाजूवर कोण काम कर? सगळं झालं. जयका नावाचं फाउंडेशन केलं आहे कैलासवाणींनी, जयश्री आणि कैलास या नावाने जयका फाउंडेशन आहे. त्या जयका फाउंडेशनमध्ये हा अख्खा प्रॉफिट जाणार. बॉक्स ऑफिस कलेक्शन जेवढं झालं आहे त्यातलं ते त्या तिथं जाणार. त्यांनी स्वतः तर ते गावागावात जाऊन शोधू नाही शकत, मी शोधू नाही शकत, मी पुढच्या सिनेमाला जाणार. मग ज्या संघटना शेतकऱ्यांसाठी खूप काम करतात मनापासून, त्या सगळ्या संघटनेंना ह्याच्यात आम्ही विश्वासात घेणार. बरोबर. मग नाम फाउंडेशन असेल, विनायक हेगानाची संस्था असेल, राज देशमुखांची माणुसकीची चळवळ असेल, राजू शेट्टींकडनं काही नावं आली तर ती, प्रकाश बाबा आमटेंसारखी नावं आहेत जे विदर्भात एका वेगळ्या भागात काम करतात. त्यांच्याकडनं जर आम्हाला फोन आले ना कुठले की बाबा अमुक एवढी फी आहे जी शेतकऱ्यांसाठी, ही मुलं आहेत, ह्या मुली आहेत, यांची फी भरा, आम्ही स्क्रुटिनी पण नाही करणार, चौकशी पण नाही करणार. त्यांनी जे विश्वासाने सांगितलं बास. नाम फाउंडेशनकडनं जर काही नावं आली, विषय संपला आमच्या. अनासपुरे आणि पाटेकरांशी काही संपर्क झाला आहे का? यापूर्वीही म्हणजे संपर्काची काही गरज आहे. नाना पाटेकरांची, हां मागाशी राहिलं, सगळ्यात पहिला फोन नाना पाटेकरांचा आलता. बरं. अरे ही तर फार मोठी गोष्ट आहे. मला सगळ्यात पहिला फोन देऊळबंद यशस्वी झाल्यावर नाना पाटेकरांचा आला. नुसता फोन करून नाही थांबले, त्यांच्या शेतावर गावाला काम करणाऱ्या सगळ्या महिलांना घेतलं. 26 महिला होत्या का 24 महिला होत्या. त्यांना घेऊन नीलकांती पाटेकर अभिरुची सिटी प्राईडला स्वतः त्यांनी तिकीटं काढली होती सगळ्यांची, त्यांना घेऊन आल्या आणि सगळ्या बायकांबरोबर त्यांनी देऊळबंद 2 एकत्रित पाहिला. त्यामुळं नाना पाटेकर आणि नीलकांती पाटेकर यांचा मी आभारी आहे. सगळ्यात पहिला फोन या लोकांचा मला आला
आणि तिथून मला खरी उभारी मिळाली. नानांनी हा सिनेमा पाहिलाय का? त्याच्याबद्दल पाहिलं का नाही ते नाही माहीत मला. नीलकांती पाटेकरांनी पाहिला. 24 महिलांना घेऊन गेलता. नाना त्यावेळी गेलते का नाही मला माहीत नाही, पण तो सिनेमाच्या ज्यावेळी यशस्वी झालेच मला फोन आलता आणि मी पाहणार असं सांगितलं होतं आणि लगेच नीलकांती पाटेकर त्या महिला गेल्या. पाहिलाही असेल त्यांनी. आणि मला आणखीन एक ह्यातला मुद्दा महत्त्वाचा वाटतो हा चित्रपट चालण्यामागं. म्हणजे सर्वसामान्य लोकांनी तर गर्दी केलीच, पण तुझं नेटवर्किंग तू इतकं छान लावलं आहे. अनेक लोकांनी हे शोज घेतले, तर हे 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 कोण करत होतं? ही यंत्रणा नेमकी काय होती असा अनेकांना प्रश्न पडलेला आहे. बघ, जसे जसे आम्ही 100 कोटीच्या जवळ आलतो, माझ्या म्हणते 95 कोटीवर होतो, तेव्हा मी हायेस्ट पुढचे जे सगळं कलेक्शन आहे 6-7 कोटी ते कंप्लीट केलं कॉन्ट्रॅक्ट शोच्या जीवावर. कारण 4था आठवडा होऊन गेलता, 5वा आठवडा होऊन गेलता, 5 आठवडे पूर्ण झालते, बाकीचे सिनेमे आले होते. परदेशातल्या शोंनी खूप कलेक्शन दिलं. परदेशात कुठं कुठं झालंय तेही सांग आपल्याला. बघ, अमेरिकेमध्ये एकूण 22 शो झाले, ऑस्ट्रेलियामध्ये 10-12 शो झाले, दुबईमध्ये 10-12 शो झाले, सिंगापूरला शो झाले, कॅनडाला शो झाले, नेदरलँडला आणि जपानला खूप शो झाले. नेदरलँड पहिल्यांदाच असेल मला या लिस्टमध्ये मराठी हां, सिनेमा. म्हणजे माझा अमित सावरगावकर नावाचा मित्र आहे, माझ्या नाटकात काम करायचा, त्यांनी तिकडे खूप शो लावले. एक ब्लॅक ओपल नावाची कंपनी आहे, केतन काळे, त्याच्या कंपनीने खूप शो अरेंज केले. त्यामुळं हे 100 कोटी मी स्पष्ट सांगतो, 90-92 नंतर शेवटचे 8 कोटी कंप्लीट करण्यात परदेशातले शो, कॉन्ट्रॅक्ट शो मी घेतलेले आणि तंबू शो हे आम्ही आयडिया काढल्या नव्या. त्यामुळं त्या 8-10 कोटीचा वाटा खूप मोठा आहे. नाहीतर सिनेमा 90-92वर पण थांबला असता. आणि या सगळ्या प्रकारामुळं महाराष्ट्रातलं मला नाही वाटत कोणतं तंबू किंवा थिएटर किंवा मल्टिप्लेक्स राहिलं जिथं देऊळबंद लागलेलं नाही. नुसता लागला नाही, हाऊसफुल चालला. हाऊसफुल झाले. प्रत्येक थिएटर मालक माझ्यावर खुश आहे, देऊळबंदवर खुश आहे. म्हणजे आमच्या मॅनेजमेंटचा पण वाटा खूप आहे. मॅनेजमेंट मला आणखी त्याच्याच रिलेटेड बोलायचं आहे. मी तुझं सोशल मीडिया रोज फॉलो करतोय. तू रोज सकाळी तुझी पहिली पोस्ट असते सकाळी 7-8 वाजता. मी ते कुठं जाणार? इतका छान तू सोशल मीडिया हँडल केलेला आहे. हे काय तुला कोण तुझ्या मागं आहे काय? हे सगळं उपजत चाललेलं आहे. बघ, मी स्वतः मॅनेजमेंटचा विद्यार्थी आहे आणि मार्केटिंग माझं स्पेशलायझेशन आहे. प्राज ॲग्रो इंडस्ट्रीत मी 3 वर्ष नोकरी करत होतो ॲज अ मटेरियल मॅनेजर आणि लिफो फिफो सिस्टीमनी मी पेरिशेबल प्रोडक्ट मार्केटमध्ये विकायचो. त्यामुळे जर ते प्रोडक्ट आज नाही गेलं तर उद्या ते स्क्रॅप होणार आहे. तर ती जी माझी ताकद होती ना ती, आणि लीड मीडिया कुशल कोंडे, अनुप गोरे आणि विनोद सातव, अश्विनी तेरडीकर, ही डेंजर लोक आहे. मोठं आहे नेटवर्क आहे. कुशल कोंडे तर डेंजर, अनुप गोरे आणि एक मंदार आडकर नावाचं त्यांचं पोरं. किती फिरले, मार्केटिंगचा वाटा मोठा आहे रे. हा सिनेमा यशस्वी होता. एक 10 किलोमीटरच्या भाषेत बोलायचं, किती किलोमीटर फिरला असशील? आई बाप, अंदाजे अरे बाय रोड फिरलोय मी. हे सगळं बाय रोड फिरलोय मी. बाय रोड फिरताना मला रोज पहाटे 4ला पण माझा व्हिडिओ असायचा बघ, पहाटे 2ला व्हिडिओ असायचा. मालेगाववरचा शो संपवून मी कुठं जळगावला गेलो बहुधा, तेव्हा तर मी पहाटे 3:30-4ला पोहोचलो रे. आणि ऐका, मी निर्मात्याला घेऊन फिरलो, त्यांनाही कळलं पाहिजे काय. आणि मी एक नवीन ट्रेंड, ज्याला तुम्ही तरडे पॅटर्न, थिएटर व्हिजिटचा तरडे पॅटर्न हा मीडियाने दिलेला शब्द आहे, पण मी तो तरडे पॅटर्न केला तयार. आणि शेवटचे 10-12 कोटी मी हे त्या जीवावर काढलं. कॉन्ट्रॅक्ट शो, परदेशातले शो आणि तंबू शो याच्या जीवावर मी काढले. म्हणजे लोकांना काय बोला, अरे असा कसा आकडा आहे. बघ, खोटा आकडा मी डिक्लेअर करू शकतो का रे? सांग का? आजपर्यंत कुणी ती डेअरिंग नाही केली. आम्ही सगळे डोनेट करणारे प्रॉफिट. खोटा आकडा डिक्लेअर केला तर निर्मात्याला खिशातून द्यावे लागतील ना. त्यामुळं खरा आकडा डिक्लेअर केला आहे आणि तो 100 कोटी करण्यासाठी दैवावर अवलंबून नाही राहिलो. पुन्हा कर्म केलं, कष्ट केले, शो लावले, फिरलो, गावोगावी फिरलो, म्हणून तो शेवटचा. तसं पाहिलं तर ना, पहिल्या 11 दिवसात 50 कोटी झाले, माहिती आहे तुला?
फास्टेस्ट 50 केली आहे. या सगळ्या काळात जेवलं झोपलंच तरी का नाही? मला नाही वाटत. नाही तुला खरं सांगू का, जेवण बिवण ह्या पलीकडे गेलं. मला खरं सांगू का, मला तो शेतकऱ्यांचा विषय गावागावात पोचवायचा होता. मला ते जेवण पाणं. आता बघ, आता 100 कोटी सेलिब्रेट करतोय. आता वाणी त्यांची संस्था ते डोनेट करेल. मी माझा मुळशी पॅटर्न 2च्या मागे लागणार. मी त्याच्यावरच येतोच. आता शेवटचा एक प्रश्न घेतो. या सगळ्या प्रवासात तुला अनेकांनी मदत केली. आणखी एका व्यक्तीने मदत केली, तो बॉलिवूडचा मोठा स्टार आहे शाहरुख खान. त्याच्याबद्दल तू एका मुलाखतीत भाष्य केलं आणि तुझ्यावर काही लोक तुटूनही पडले. थोडंसं भाष्य कर. आपल्या मीडियाने ना बातम्या देताना पण लय चुकीच्या पद्धतीने दिल्या, त्यामुळं कदाचित ते जरा त्याला हे आलं. तुटून पडले. म्हणजे काय रे, तू त्या शाहरुख खानचं नाव कशाला घेतलं? तर मी त्याच्यावर लोकांचं म्हणणं असं की 40-42 लाखाचा विषय होता, तर तरडेंना काय गरज होती तेवढे पैसे मागण्याची? 100 कोटी आत्ता आले ना रे. आणि 40-42 लाखाचा विषय, माझ्या निर्मात्याकडे पैसे होते, खूप निर्मात्याकडे पैसे होते, पण त्याच्याशी कॉन्ट्रॅक्ट तरडेनी केलं ना. रेड चिलीजशी 12 लाखाचं बिल. काय व्हायचं, खूपदा आमचं ते स्वामींचं जे ग्लो होणं, ग्लो, कारण स्वामी समर्थ आहेत ना ते शेवटी, आणि मोहन जोशींना ते कान आणि नाक खोटे होते ना, तर त्याचं फिनिशिंग आणि त्याच्यात खूप आमचं बजेट गेलं आणि वेळ जास्त गेला. पण मला सांग, ते रेड चिलीजकडेच आहे फक्त, आपल्या बाकी कोणाकडे ते तंत्र नाही, खूप ठिकाणी आहे. आम्ही यावेळी रेड चिलीजकडे गेलतो. आता दरवेळी प्राईम फोकसमध्ये करतो आशीर्वाद हारकडकडे. गंमत कशी झालती, काही आम्ही DCP जास्त काढल्या, काही ते टेक्निकल खर्च असतो सगळा. आणि आपले मीडिया इतकी डेंजर आहे, 42 लाख माफ केले. अरे 42 नाही केले, मी त्या मुलाखती वाक्य काय बोललो होतो, 40-42 लाख बिल झालतं. आणि रेड चिलीजकडे ज्यावेळी आम्ही बोललो की हे आमच्या आवाक्याबाहेर आहे, बरोबर, निर्माते आपले लोक, निर्मात्याचे पैसे संपले. अरे जो माणूस 100 कोटी डोनेट करतो त्याचे पैसे असे संपतील होय? कैलासवानी काही छोटा माणूस आहे, लय मोठा माणूस आहे. बजेट माझं संपलं होतं. ॲज अ रायटर डिरेक्टर प्रवीण तरडेनी वाढलेलं बजेट होतं, ते मला द्यावं लागलं असतं, कैलासवानी नाही म्हटले असते तर. मी विनंती केली, त्याने काय 42 लाख नाही माफ केलं, त्यातले 30-40% माफ केलं असं म्हटलं होतं मी. आपली मीडिया तुला माहिती आहे कशी आहे. 42 लाख माफ केलं. अरे त्यांना काय, त्यांनी ना लोकांना ते उगीच तरडेनी शाहरुख खानचं लयच कौतुक केलं असं वाटलं. अरे शाहरुख खानच्या जागी समजा कुणीतरी आपला असता, आपल्या आडनावाचा असता, तरी मी काही आभारच मानले असते ना रे. बरं, श्रेय ज्याचे त्यास द्यावे एवढे लक्षात ठेवा, असं मी एक वाक्य बोललो होतो बघ विंदांच्या कवितेचं. उंची न वाढते आपुली वाटूनी हेवा, श्रेय ज्याचे त्यास द्यावे एवढे लक्षात ठेवा. तर मी काही शाहरुख खानचं कौतुक केलं तर तरडेनी शाहरुख खानचं कौतुक केलं. ज्या आईला मीडिया माझ्यावर तुटून रे. बरं काय मी वाईट केलं? मराठी सिनेमाला त्यांनी मदत केली ना रे, हेच मी सांगितलं ना. माझं 30-40% रेड चिलीजनी माफ केलं, हेच मी सांगितलं ना. तर यात चुकीचं काय होतं? त्यामुळं एक लक्षात ठेव, खरा मराठी माणूस आहे, खरा मराठा आहे, कुणाचे उपकार ठेवणार नाही. काही उपकार आपण पैसे देऊन नाही फेडू शकत, पण त्याच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करून फेडू शकतो. ते मी फेडले. तर एवढं कुठं काय लोक, मला इतकं वाईट वाटलं ज्याला मराठी सिनेमाला एवढ्या मोठ्या स्टारने मदत केली. बरं मी त्याचं कौतुक नाही केलं म्हणून त्याचं स्टारडम काही कमी होणार आहे का रे? आहे ते आहे ना रे, बरोबर आहे का नाही? हां, तर ते काही लोक दुखावली गेली, काय तरडे हिंदुत्ववादी तरडेनी त्याचं. अरे मी शाहरुख खानचं कौतुक केल्याने माझं हिंदुत्व कमी होतं का रे? हां खरं सांग, कमी होतं का? मी जी रोज 2 टाईम पूजा करतो ती त्याचं काय पुण्य कमी होतं? विरोधकांनी हे काहीतरी ठरवून केलेलं हे वाटतं. नाही छे मला विरोधक नाही आहेत. मला हे बघ, ती जे ट्रोलर्सला विरोधक म्हणणं, हे ज्यांना चेहराच नाही, ज्यांना चेहरा नाही, ज्यांना नाव नाही आणि ज्यांची लॉक प्रोफाईल आहे, त्यांच्याबद्दल आपण वेळ वाया घालवायचा, सोन्यासारखा वेळ. हां बरं, ते मी काही वाचत नाही कधी, त्यामुळे मला त्रास होण्याचा संबंध नाही.
बरोबर की नाही. आता त्यांनी ट्रोलिंग केलं, हे केलं का, तर मी शाहरुख खानचं कौतुक केलं. तर ह्याच्यात तो काही मला नाही वाटत ट्रोलिंगचा विषय हो. शाहरुखचं तुझं कधी बोलणं झालं ह्याच्याबद्दल? हे बघ, शाहरुख खानचं माझं बोलणं नाही झालं, रेड चिलीजचं माझं झालं, रेड चिलीजचं आणि त्यांचं झालं. ओके, बरं. बरोबर ना. शाहरुखची कंपनी, शाहरुखला विचारल्याशिवाय थोडीच 15-16 लाख कमी, ते त्यांचं त्यांच्या लेवलला त्यांचं झालं. मी आभार मानले त्याचे, कारण कंपनी त्याची. आणि एकदा रेड चिलीजला जाऊन बघा. मी आता सगळं सांगत नाही परत, नाही तर त्याच्यावरनं त्याच्या लोक ट्रोलिंग करायला लागतील. एकदा रेड चिलीजच्या ऑफिसमध्ये जा आणि रेड चिलीज मराठी सिनेमा करणाऱ्यांनी, लेखक दिग्दर्शकांनी जा आणि ते ऑफिस आतून बघा. मग मी का कौतुक केलं याचं उत्तर तुम्हाला कळेल. किंवा तू पण एकदा रेड चिलीजच्या ऑफिसमध्ये जा आणि मी का कौतुक केलं हे ऑफिसमध्ये गेल्यावर तुला कळेल. हां, जर तिथं 100 लोक कामाला असतील त्यातले 80 मराठी आहेत. लक्षात ठेव, तुझ्या माझ्यासारख्या आडनावाची आहेत. हां, ही काय वाईट गोष्ट आहे का रे? मराठी माणूस आहे तिथं त्या वातावरणात, तर काय हरकत आहे. आणि एकदा जा, अजून गोष्टी कळतील तुम्हाला. मी बोललो तो परत त्याच्यावर काहीतरी सुरू करतील. तुम्ही जाऊन बघा आणि मग तरडेनी का कौतुक केलं त्यांचं हे तुम्हाला कळेल. एक अगदी शेवटचा 1-2 प्रश्न घेतो आणि थांबतो. देऊळ बंद 2चं ते परत सांगतो, प्रवीण तरडे हिंदुत्ववादी विचारांचा आहे, होता, मरेपर्यंत राहणार, याच्या शंका नाही. तरडे त्याच्या सिनेमातून देव धर्म याच्याबरोबर भडभडून बोलणार, कुणाच्या बापाला न घाबरता बोलणार. मी, कळलं का, मला माझा धर्म, माझे देव खूप मोठे आहेत. पण जर आपल्याला मदत त्यांनी केली तर त्याचं आपण आभार मानणं हे कर्तव्य आहे. पण हल्लीच्या काळात प्रवीण असं झालं की उघडपणे तुम्ही अशी भूमिका घेतली की जे हा विचार न मानणारे लोक असतात ते डायरेक्ट तुझे शत्रूच होऊन जातात. अरे, जो लपून छपून भूमिका घेईल तो प्रवीण तरडे कसला म्हण. जे असेल ते उघड खुली किताब. अरे, आपले सिनेमे पण खुले असतात, आपला सिनेमा पण मोकळा ढाकळा असतो. कुणाच्या बापाला न घाबरता मी करतो रे तो सिनेमा. आणि हे यश सेलिब्रेट करतो. एवढ्या ग्रामीण भागातनं आलेलं एक पोरग, च्या आईला कुणी पाठीशी नसताना. खरं मी काय म्हणतो, देऊळ बंद 2चं यश अख्ख्या महाराष्ट्राने खऱ्या अर्थाने सेलिब्रेट केलं पाहिजे, मराठी फिल्म इंडस्ट्रीने सेलिब्रेट केलं पाहिजे. कारण या सिनेमाच्या मागं कुठलाही चॅनल, कुठलीही कॉर्पोरेट कंपनी, कुठलीही हजारो रुपये लाखो रुपये खर्च करणारी मीडिया नाही. या फिल्मच्या मागं स्वामी समर्थ, चांगला विषय, चांगला सिनेमा, आमचं लीड मीडियाची टीम, पब्लिसिटी त्यांनी केली ना. ती टीम, ह्याच्या पलीकडे माझ्या मागं कोण आहे? आणि कैलास वाणींसारखा निर्माता, रसिक मायबाप. म्हणून बाकीचे सिनेमे बघ, बरोबर तू म्हटला तसं कुठला तरी चॅनल पाठीशी होता, यावेळी कोणच नव्हतं. देऊळ बंद 2च्या मागं कुणी नव्हतं. हे सिंगल निर्मात्यांसाठी खूप मोठी गोष्ट आहे. सिंगल निर्मात्यांनी, सिंगल प्रेझेंटरनी उदो केला पाहिजे देऊळ बंद 2चा. खऱ्या अर्थाने मराठी फिल्म मला महेश मांजरेकर फोन करून बोलले, मला नाना पाटेकर फोन करून बोलले, उघड रितेश देशमुख, नागराज मंजुळे फोन करून बोलले. तरी पण संख्या जरा जास्त हवी होती. डिझर्व. मला वाटतं हळूहळू येतील लोक पुढे, अशी आपण अपेक्षा करूया. बघ, या सिनेमानंतर जी एक मक्तेदारी होती ना की चॅनल तुमच्या पाठीशी असेल तर तुमचे सिनेमे चालणार, झाला ना एक सिंगल प्रोड्युसरचा सिनेमा 100 कोटी. बरोबर की नाही? बरोबर. पण मला सांग, पाय काय जरा जमिनीच्या वर जाण्याची कधी भीती वाटती? अरे, मुळशी तालुक्यातल्या जातेडे नावाच्या गावातल्या ढेकळांमधनं आलेला आहे मी. माझे पाय हे ढेकळाचे ते जमिनीपासून कधी वर येऊ शकत नाही. तुम्ही माझं किती कौतुक केलं किंवा किती टीका केली तरी मी मातीतला माणूस आहे. तरडे पॅटर्न मातीतला आहे, तो हवेत जाणार नाही आणि कुणाच्या टीकेने त्याला फरक नाही पडणार. अरे, आत्ता तर 6 सुपरहिट दिलेत, 12 दिल, किती दिले तरी मी असाच. आत्ता सक्सेस झाला, सगळं झालं की गावाला जाणारच आहे ना, शेतात कामं करायला. तेच विचारणार, किती दिवसांनी तू आम्हाला शेतात बघायला मिळालं? जायला आता पुढच्या आठवड्यात.
आणि काय म्हणजे तुझं काम आहे आता? आहे बघ, आता मेन सगळी आमची भात लावणी आहे. भात लावणीची सगळी कामं आहेत, भात लावायचे. त्यामुळं मी काय, माझे 87 वर्षाचे वडील काय, 78 वर्षाची आई काय, संगी पायगुडे, स्नेहल तडे, हिरोईन आहे ना रे एवढी, स्टार आहे आत्ता ती, केवढं आहे. शेतात दिसणार तुला चिखला, भात लावताना दिसणार संगी पायगुडे, स्नेहल तडे तुम्हाला तिथं भात लावताना दिसणार, पिट्या दया माझ्याबरोबर भात लावताना दिसणार. त्यामुळं सिनेमाचं यश बिश हवेत जाऊच शकत नाही रे, कारण पाय मातीत रुतलेत त्या चिखलात, त्या चिखलातनं पाय बाहेर नाही येऊ शकत लवकर. आणि तू आत्ता संगी पायगुडेचा उल्लेख केला, मला तू माझ्या बोलण्यातून हा मुद्दा निसटलेला होता. प्रवीण, काय काम केलं आहे स्नेहलने, जबरदस्त. म्हणजे मोहन जोशींसारख्या अभिनेत्यासमोर असं उभं राहणं ही सोपी गोष्ट नाही, आणि त्या खांद्यावर एवढा पॉवरफुल रोल निभावणं, मला वाटतं की खूप मोठ्या ॲक्ट्रेस तिच्यात दडलेली आहे, आणि ती तू हळूहळू तिला समोर आणतोय. एक प्राऊड फिलिंग असेल ना की आपली बायको इतका जबरदस्त परफॉर्मन्स देते आणि लोकांकडून प्रेम मिळतं तिला तेवढं. हे बघ, क्रिटिक्सकडनं किंवा उद्या अवॉर्ड सेरेमनीत अवॉर्ड मिळतील का नाही माहीत नाही, कारण आपल्याकडे अवॉर्ड कशी दिली जातात तुला माहिती आहे. म्हणजे निम्म्या अर्ध्या ठिकाणी तर लेफ्टिस्ट आणि पुरोगामी विचारांचेच जजेस असतात. ते प्रवीण तरडेला का अवॉर्ड देतील? त्यांच्या मते प्रवीण तरडे शत्रू. प्रवीण तरडेने कितीही चांगला सिनेमा बनवला तरी त्या समीक्षकांसाठी प्रवीण तरडे वाईटच. ते मला थोडीच बक्षिसं देणार आहेत, कुठं दिलीत तेव्हा कधी? त्यामुळं मी त्याचा विचार पण करत नाही, त्याचा विचार पण मी करत नाही कधी. पण हे जे 100 कोटी दिलेत ना मराठी रसिक मायबापांनी, आणि स्नेहलचं जे कौतुक केलं आहे ना, मोहन जोशींचं जे कौतुक केलं आहे, मी त्यात धन्य आहे. त्यामुळे ट्रॉफ्या बक्षिसांसाठी आपण थोडीच पिक्चर करतो, आर्ट फिल्म थोडीच आहे. देऊळबंद 2 ही कमर्शियल फिल्म आहे, 100 कोटी केलेत आपण, आपल्याला थोडीच ट्रॉफ्या घेऊन बोंबलत फिरायचे. आणि आता तू देऊळबंद 2 केलेला आहे, 11 भाग तू करणार म्हणतोय, पण बाकीचे भाग किती लवकर तू आणणार आहेस? काय तुझा विचार आहे पुढचा? ते मला बाबा काय, मी तसं नाही सांगू शकत. आत्ता तरी माझं कॉन्सन्ट्रेशन मुळशी पॅटर्न 2वर आहे. सगळं एकदम डेंजर फिल्म, मोठी फिल्म करणार. म्हणजे आता पुढची तुझी फिल्म तीच असणार आहे? मुळशी पॅटर्न 2 झालं काम सुरू. ओके, म्हणजे स्क्रिप्ट लॉक आहे आणि नाही, स्क्रिप्ट आता सगळं लॉक होणार. अरे शूटिंग सुरू होणार. पुनीत बालन आणि अभिजित भोसले दोघांनी डिक्लेअर केला मुळशी. मला ॲडव्हान्स आलं, मुळशी पॅटर्नचा चेक माझ्या खात्यावर आला. पण प्रवीण, मला तुला मुद्दाम हा प्रश्न विचारायचा आहे, आपण मराठी माणसं का मागं राहतो? धुरंधरचं मी तुला उदाहरण देतो. धुरंधर 1, धुरंधर 2 अवघ्या 3-4 महिन्याच्या गॅपने त्यांनी आणले, आणि त्यांनी काय घडवलं हा इतिहास आहे. तर लोक, तू बघतोय सोशल मीडियाच्या खाली प्रतिक्रिया, लोक 3ची वाट बघतायत. तर लोक जर एवढी डिमांडमध्ये आहेत, तर तुम्ही त्याचा गांभीर्याने विचार का करत नाही? हे बघ, धुरंधर 1 आणि धुरंधर 2 हे लागोपाठ करणं का आले माहिती आहेत? कारण शूट आधीच झालते. अरे एकदम गेलेलं एकच गोष्ट आहे ना ती एकच गोष्ट मोठी झालती, त्यांनी तोडून आणली. सेम बाहुबली. देऊळबंद 3 तसं नाही ना रे, वेगळा सिनेमा आहे, वेगळा हिरो आहे, वेगळी गोष्ट आहे, वेगळा देश आहे. अमेरिकेत शूटिंग करणार आहे मी, गुहागरला शूटिंग करणार आहे, तर ते यायला वेळ लागणार, कारण त्याला अभ्यास आहे. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे, त्याला पर्याय नाही. खूप छान. मला वाटतं की प्रवीण, तू खूप ओपनली, उघडपणे अनेक गोष्टी बोललेला आहेस, आणि तुझ्याशी आज संवाद साधताना मला मजा आली आणि मला खूप आनंद झाला. माझा एक मित्र आज इतक्या मोठ्या यशाचा, काय म्हणू मी, त्याला तो मान मिळतो आहे, आणि मी तुझ्याकडून खूप अपेक्षा आता आणखी ठेवेन, कारण तू स्वतःला आधी प्रूव्ह केलेलं आहेस. पण कसं असतं, प्रत्येक दिग्दर्शकाची एक लीग असते, तो त्याच्या बाहेर जातो तेव्हा त्याच्याकडून आपल्याला आणखी चांगलं अपेक्षा करतो. तसं आता माझ्या तुझ्याकडून अपेक्षा आहेत, आणि तू त्या अपेक्षा पूर्ण करतील अशी मी अपेक्षा ठेवतो, खात्री बाळगतो, आणि तुला पुढच्या सगळ्या प्रवासासाठी तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो. पुन्हा भेटू, पुन्हा बोलू. धन्यवाद. मंदार हा खूप हितचिंतक आहे माझा. मी नेहमी म्हणतो की द मोस्ट जेंटलमन पत्रकार आहे तो या मीडियातला. त्यामुळे मंदार आणि तारांगणच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना माझा अगदी मनपूर्वक नमस्कार. आणि आमच्या तारांगणवर तुला काय, तुझे व्हिडिओ एवढे चाललेत प्रवीण, मी काय सांगू. म्हणजे तुझा व्हिडिओ आला की लोक उचलून धरतात अशी परिस्थिती. हो, हे बघ, तू जसं म्हटलं की ट्रोलिंग होतं, मी ट्रोल करणाऱ्यांना पण एकच विनंती करल, बिंदास करा रे भाई.
अरे प्रवीण तरडे भाई ही केवढी छाती आहे माहिती आहे ना, तुमच्यासारख्यांना झेलण्यासाठीच आहे. फक्त एकच सांगतो, ट्रोल करून झालं की देऊळ बंद 2 आता परीक्षा देवाची हा सिनेमा एकदा बघा. नाही तुम्हाला तुमची लाज वाटली ना त्यानंतर, तर मी म्हणाल ते हरेल. पण नक्की बघा. ट्रोल करायला तर भाई आपण तयारच आहे ना. कुठून परिस्थिती जेवढी बिकट, प्रवीण तरडे तेवढाच तिखट. प्रवीणनी त्याच्या स्टाईलमध्ये रसिक उत्तर दिलेलं आहे. तर आता मी आणखी काही बोलत नाही. पुन्हा भेटू, पुन्हा बोलू. धन्यवाद. धन्यवाद.